नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 ऑक्टोबर 2022. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर या ठिकाणी लगेच चॅनलला तुम्ही सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय. पर्याय क्रमांक बी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी भारताकडे यावेळेचं अध्यक्षपद असणार आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं. ठीक आहे, 2-4 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, स्थापना झाली 30 नोव्हेंबर 2015ला. हे जे काय ISAI म्हणजेच इंटरनॅशनल सोलार अलायन्स, त्याचे जे काही डायरेक्टर जनरल आहेत, महासंचालक आहेत, त्यांचं नाव आहे अजय माथुर. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, विचारला जाऊ शकतो. केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री कोण आहेत? RK सिंह असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने प्रदूषण मुक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी दिया जलाओ पताके नहीं ही फटाके विरोधी मोहीम सुरू केलेली आहे? म्हणजेच या ठिकाणी मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर त्या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत किंवा राज्याच्या अंतर्गत दिवे लावा परंतु फटाके वाजवू नका, अशा प्रकारे ही जी काही फटाके विरोधी मोहीम आहे ती सुरू केली आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युनियन टेरिटरी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर दिल्लीने अशा प्रकारची जी काही फटाके विरोधी मोहीम आहे या ठिकाणी सुरू केली आहे. कारण काय? तर एकच कारण आहे, प्रदूषण मुक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. देशातील सर्वात उदार परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून कोणाचे नाव अव्वल स्थानी आलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवनादर आणि फॅमिली म्हणजेच कुटुंब. ठीक आहे, कंट्रीज मोस्ट जनरस फिलॉन्थ्रॉफिस्ट असं म्हणता येईल. काय? फिलॉन्थ्रॉफिस्ट. बरोबर. या ठिकाणी सर्वात जास्त डोनेशन कोण केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, शिवनादर आणि फॅमिली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 1161 कोटी एवढी या ठिकाणी अॅन्युअल डोनेशन केलेलं आहे शिवनादर यांनी. शिवनादर कोण आहेत? तर HCL टेक ही जी काही कंपनी आहे त्याचे हे फाउंडर, त्याचे मालक आहेत. ठीक आहे, ॲव्हरेज जर काढलं तर दररोज सरासरी 3 कोटी रुपयापेक्षा जास्त त्यांनी देणगी या ठिकाणी दिलेली आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. याच कॉलममध्ये आपण आत्ताच पाहिलं 1 नंबरला आहेत शिवनादर, जवळपास 1161 कोटी दान केलेले आहेत, देणगी दिली आहेत. एज्युकेशन सेक्टरमध्ये ते आहेत HCL टेक्नॉलॉजीज कंपनीचे या ठिकाणी कोण आहेत? तर फाउंडर आहेत. 2 नंबरला आहे याच कॉलममध्ये अजीम प्रेमजी, 484 कोटी एज्युकेशन सेक्टरमध्ये दिले आहेत, ते आहेत विप्रोचे. 3 नंबरला आहेत मुकेश अंबानी, 411 कोटी रुपये या ठिकाणी देणगी दिली एज्युकेशन सेक्टरसाठी, हे आहेत रिलायन्सचे. 4 नंबरला आहेत कुमार मंगलम बिर्ला, 242 कोटी या ठिकाणी देणगी दिली आहे हेल्थ केअर सेक्टरसाठी. आदित्य बिर्लाचे कोण आहेत? हे फाउंडर आहेत. 5 नंबरला आहेत सुष्मिता अँड सुब्रतो बागची, यांनी 213 कोटी या ठिकाणी देणगी दिली आहे हेल्थ केअर सेक्टरसाठी, माइंट्री कंपनीला बिलॉंग करतात. 6 नंबरला आहेत राधा अँड NS पार्थसारथी, यांनी सुद्धा 213 कोटी या ठिकाणी डोनेशन दिले हेल्थ केअर सेक्टरमध्ये, माइंट्री या कंपनीला हे बिलॉंग करतात. आणि 7 नंबरला आहेत गौतम अदानी अँड फॅमिली, 190 कोटी या ठिकाणी डोनेशन केलेलं आहे किंवा डोनेट केले आहे डिझास्टर रिलीफसाठी. आणि हे अदानी एंटरप्राइजेस किंवा अदानी ग्रुपशी निगडित आहेत, त्याचे हे फाउंडर आहेत. तर हे टॉप 7 पर्सन आहेत. त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त किंवा मोस्ट जनरस फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून या ठिकाणी अव्वल स्थानी आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. 2022 मध्ये युरोपियन संसदेचा सखारोव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पुरस्काराचं नाव थोडंसं वेगळं आहे, सखारोव पुरस्कार 2022. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पीपल्स ऑफ युक्रेन कंट्री. म्हणजेच युक्रेन देशाचे जे काही लोक आहेत त्यांना या ठिकाणी 2022च्या सखारोव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि कोणत्या संसदेचा हा पुरस्कार आहे? तर युरोपियन संसदेचा हा पुरस्कार आहे 2022चा, तो या ठिकाणी दिलेला आहे. 1 पॉइंट लिहून घ्या. हा पुरस्कार जमिनीवरून लढणाऱ्या युक्रेनियन लोकांसाठी आहे, ज्यांना पळून जाण्यास भाग पाडले गेले त्यांच्यासाठी, ज्यांनी नातेवाईक आणि मित्र गमावले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्या सर्वांसाठी जे ज्याच्यावरती किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि त्यासाठी उभे राहतात आणि लढतात, या सर्वांसाठी या ठिकाणी हा पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा जाहीर करण्यात आलेला आहे.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल पांबन पूल, पहा या ठिकाणी या ब्रिजचं नाव महत्त्वाचं आहे, पांबन ब्रिज किंवा पांबन पूल असं म्हणता येईल, तो कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्यामध्ये भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल पांबन पूल हा या ठिकाणी बांधण्यात येत आहे. कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू राज्यामध्ये. लगेच या ठिकाणी आपण तमिळनाडू बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मन्नर, मरींची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, मेत्तूर आणि भवानी सागर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. टायगर ट्रम्प हा 3 दिवसांचा संयुक्त मानवतावादी मदत सराव टिंबटिंब या 2 देशांदरम्यान आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि अमेरिका. बरोबर, इंडिया आणि USA या 2 देशाच्या अंतर्गत दरम्यान या ठिकाणी टायगर ट्रम्प हा नावाचा 3 दिवसाचा संयुक्त मानवतावादी मदत सराव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक डी, भारत अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? महत्त्वाच्या सरावाबद्दल. तर लगेच या ठिकाणी 2022 मधील जे काही महत्त्वाचे सराव झाले आपल्या भारताचे अन्य देशांसोबत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की खंजर 2022 झाला किर्गिस्तान आणि भारतादरम्यान. संप्रीती एक्स आणि द्विपक्षीय सराव बोंगो सागर हा झाला बांगलादेश आणि भारतादरम्यान. एक्स धर्मा गार्डियन 2022 झाला जपान आणि भारतादरम्यान. एक्स डस्टलिक झाला उझबेकिस्तान आणि भारतादरम्यान. लमितये सराव 2022 झाला शेसेल्स आणि भारतादरम्यान. वरुणा 2022 झाला फ्रान्स आणि भारतादरम्यान. एक्स खान क्वेस्ट 2022 झाला मंगोलिया आणि भारतादरम्यान. ईस्टर्न ब्रिज 6 झाला ओमन दरम्यान म्हणजे भारतासोबत झाला. स्लिनेक सराव झाला भारत आणि श्रीलंका दरम्यान. आणि टायगर ट्रम्प आपण आत्ताच पाहिला अमेरिका आणि भारतादरम्यान आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. युनायटेड नेशन्स डे ज्याला आपण बोलतो संयुक्त राष्ट्र दिवस हा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 ऑक्टोबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण युनायटेड नेशन्स डे म्हणजेच संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक सी 24 ऑक्टोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच चर्चा करूया. जसं की 1 ऑक्टोबरला 3 दिवस असतात, वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 3 ऑक्टोबरला पहिल्या सोमवारी असतो जागतिक अधिवास दिवस. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय पोस्टल दिवस. जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधले जाणार आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात या ठिकाणी. परंतु गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधण्याचे या ठिकाणी डिक्लेरेशन केलेले आहे किंवा जाहीर केलेले आहे. पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी गुजरातबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 1 मे 1960 ला. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. महत्त्वाचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
कोणत्या राज्यामध्ये जवळपास 3,400 कोटी रुपयाच्या योजनांचा प्रारंभ केलेला आहे किंवा इनॉग्रेशन केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत जवळपास 3,400 कोटी रुपयांच्या जे काही परियोजना असतात, योजना असतात, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, प्रकल्प असतात, त्यांचा या ठिकाणी काय केलेला आहे? प्रारंभ केलेला आहे. पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तराखंड बद्दल सांगायचं म्हटलं तर काही गोष्टी लिहून घ्या. स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे देहरादून. 5 महत्त्वाचे नॅशनल पार्क आहेत: जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी आणि गंगोत्री. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत: टेहरी आणि कोटेश्वर. या ठिकाणी 4 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. पहिले वन उपचार केंद्र, पहिले जैव विविधता उद्यान, पहिले लायकन पार्क आणि पहिला इंटरनेट एक्सचेंज. हे चारही गोष्टी पहिल्यांदा उत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. मॅक्स वर्स्टापेनने US ग्रँड प्रिक्स 2022 जिंकलेली आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलं, यावेळेचा प्रश्न फिरवून विचारलेला आहे. तर या ठिकाणी हा जो काही F1 हंगामातील मॅक्स वर्स्टापेनचा कितव्या क्रमांकाचा विजय आहे असं विचारलं आहे. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूचा 13व्या क्रमांकाचा हा विजय आहे. क्लिअर? कोणत्या खेळाडूबद्दल बोलण्यात आलं? मॅक्स वर्स्टापेन. कोणत्या देशाची नॅशनॅलिटी आहे त्यांच्याकडे? बेल्जियन डच. रेडबुल नेदरलँड या ठिकाणी त्यांना स्पॉन्सर करतं आणि वर्तमान संघ कोणता आहे त्यांचा? रेडबुल रेसिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी ह्या ज्या काही 13 या ठिकाणी चॅम्पियन्स जिंकलेले आहेत, ग्रँड प्रिक्स जिंकले आहेत, त्या कोणकोणत्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की बेल्जियन, त्यानंतर सौदी अरेबिया, त्यानंतर एमिलिया, त्यानंतर मियामी, स्पॅनिश, अझरबैजान, कॅनेडियन, फ्रेंच, हंगेरियन, इटालियन, जपानी, सिंगापूर फॉर्म्युला 1 आणि US ग्रँड प्रिक्स. या जवळपास 13 ग्रँड प्रिक्स जिंकले आहेत मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशामध्ये अलीकडेच सारंग फेस्टिवल किंवा सारंग महोत्सव नावाचा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिपब्लिक ऑफ कोरिया. म्हणजेच कोरिया प्रजासत्ताक या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सारंग महोत्सव, सारंग फेस्टिवल ऑर्गनाईज करण्यात आला होता. आणि जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी कोणत्या वर्षापासून या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केले जाते, तर 2015 पासून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवाचं नाव काय आहे? सारंग महोत्सव. कुठे आयोजित केला? कोरिया प्रजासत्ताक या ठिकाणी. लगेच जे काही रिसेंट फेस्टिवल साजरा करण्यात आले वेगवेगळ्या या ठिकाणी राज्यांमध्ये त्यावरती आपण चर्चा करूया. जसं की ज्योतिर्गमय महोत्सव आणि ईशान मंथन महोत्सव झाला नवी दिल्ली या ठिकाणी. आंबा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. शीतल षष्ठी महोत्सव नुखाई जुहार महोत्सव झाला ओडिसा या ठिकाणी. उरुका महोत्सव आणि बैखो महोत्सव झाला आसाम या ठिकाणी. शिरुई लील महोत्सव झाला मणिपूर या ठिकाणी. लव्हेंडर उत्सव आणि हेरत महोत्सव झाला जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. भारतातील सर्वात मोठा ड्रोन महोत्सव झाला नवी दिल्ली या ठिकाणी. सरहुल महोत्सव झाला झारखंड या ठिकाणी. गणगौर महोत्सव झाला राजस्थान या ठिकाणी. इगास महोत्सव झाला उत्तराखंड या ठिकाणी. उगादी महोत्सव आंध्र प्रदेश. भारत भाग्य विधाता महोत्सव दिल्लीतील लाल किल्ला. खारची महोत्सव त्रिपुरा या ठिकाणी. मदाई महोत्सव छत्तीसगड या ठिकाणी. आणि मेघा कायक फेस्टिवल मेघालय या ठिकाणी. फेस्टिवलवरती सुद्धा डिरेक्ट 1 मार्काला प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 11. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय गुणवत्ता परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जक्षय शहा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जक्षय शहा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. कशाबद्दल बोलण्यात आलं? महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल. तर लगेच अलीकडील झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या ठराविक नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की 50व्या क्रमांकाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनलेत DY चंद्रचूड. BCCIचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. 16वे अटॉर्नी जनरल बनले आहेत R व्यंकटरमणी. CBSEच्या अध्यक्ष आहेत निधी छिब्बर. सेबीच्या अध्यक्ष बनले आहेत माधवी पुरी बूच. सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मुंडल. ONGCचे नवीन अध्यक्ष बनले आहेत राजेश कुमार श्रीवास्तव. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत VK त्रिपाठी. इस्रोचे अध्यक्ष आहेत चेअरमॅन आहेत S सोमनाथ. DRDOचे आहेत डॉक्टर समीर V कामत. आर्मीचे चीफ आहेत मनोज पांडे. आर्मीचे व्हाईस चीफ आहेत BS राजू आणि उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय बादू. पाहूया पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने
आठवड्यातील कोणत्या वाराला सर्वात खराब वार म्हणून घोषित केलेला आहे, म्हणजेच वर्स्ट डे ऑफ द वीक असं म्हणता येईल. बरोबर. तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोमवार या वाराला या ठिकाणी आठवड्यातील सर्वात खराब वार म्हणून घोषित केलेलं आहे. कोणी? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने. तर पर्याय क्रमांक ए, सोमवार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जी काही मेहनत, हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठीचा आमचा खास प्रश्न, देशाचे नवीन लेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सोनाली सिंग, भारती दास, डी.वाय. चंद्रचूड की गिरीश कुमार? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती गरजेचं सुद्धा आहे.